जर तुमचा मुलगा खूप चिडचिड करतोय, रागवतोय आहे, पण जर तुम्ही त्याच्यावर 21 दिवस काम केलं, तर त्याची चिडचिड, त्याचा रागवणेपणा जर कमी झाला, तर तुम्हाला किती आनंद होईल ना? मग हा 21 दिवसाचा टास्क काय आहे? हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बरेचदा मुलं चिडचिड करतात, ही आपल्या पॅरेंट्सची कंप्लेंट असते. पण मुलं चिडचिड का करतात? त्याला आपण तर जबाबदार नाही ना, हे जाणून घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आज आपण हेच जाणून घेऊया. तत्पूर्वी मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे मोटिवेशनल स्पीकर. जाऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे. तुम्ही जर 21 दिवस तुमच्या मुलांसोबत, ही थेरपी आपण याला म्हणणार नाही, पण या गोष्टी जर आपण आपल्या मुलासोबत 21 दिवस करून बघितला, तर आपला मुलगा त्याची चिडचिड, त्याचं जे काही राग करणं आहे, आदळआपट करणं आहे, ते शांत होईल, कमी होईल. पण त्यासाठी आपल्याला काय करायला हवं? तर त्यासाठी तुम्हाला 21 दिवस कंटिन्यू वर्क करणं गरजेचं आहे. तर या 21 दिवसांमध्ये आपला मुलगा शांत झालेला, तो त्याची चिडचिड, त्याचा राग हा कमी झालेला नक्कीच तुम्हाला जाणवेल. तर हे का होतं? तर 7 दिवसात मुलांचा विचार करणारा जो मेंदू आहे, तो मेंदू ॲक्टिव्ह व्हायला लागतो. कारण जेव्हा आपण रागात असतो, तेव्हा आपला मेंदू विशिष्ट व्यवस्थितपणे कार्य करत नाही. परंतु जेव्हा तुमचा मुलगा चा जो विचार करणारा मेंदू आहे, तो शांत होतो. त्यानंतर कारण तो मेंदू जेव्हा शांत होतो, तेव्हा अमागडाला जो काही आपल्याला राग येण्यासाठी प्रवृत्त करतो किंवा आपल्याला राग येतो, त्याच्यामुळे स्ट्रेस येतो, तो अमागडाला सुद्धा शांत होतो आणि आपली विचार करण्याची शक्ती वाढते. म्हणजेच मुलांचा ब्रेन विचार करायला लागतो, त्याची विचार करण्याची शक्ती ही वाढते. हे 7 दिवसामध्ये होतं साधारणतः. त्यानंतर आपण 14 दिवसात बघूया की मुलांचा ट्रस्ट सर्किट एक स्ट्रॉंग होतो. कारण जो काही स्ट्रेस मुलांना येतो, त्याचं जे एक सर्किट तयार झालेलं असतं, तर ते स्ट्रेस सर्किट हे स्ट्रॉंग व्हायला मदत होते. आता 14 दिवसापर्यंत काय होतं की तुमच्या शांतपणा आणि तुमच्या पॉझिटिव्ह आणि प्रॉडक्टिव्ह ॲप्रोचमुळे, कारण तुम्ही 14 दिवस तुमच्या मुलांसोबत अगदी शांतपणे बोलणार आहात, कुठलाही आरडाओरडा करणार नाही आहात, कुठलंही त्यांना रागवणार नाही आहात. त्यांची चूक झाली, त्यांच्याकडून काही तुटलं फुटलं, तरीही तुम्ही त्यांना ओरडणार नाही आहात, तर त्यांना फक्त शांतपणे समजवून सांगणार आहात. या कारणामुळं त्यांना एक ट्रस्ट त्यांच्यात बिल्डअप होईल आणि त्यांचा जो राग करण्याचा किंवा चिडचिड होण्याची जी सवय आहे, जो काही स्पॅन होता, तो हळूहळू कमी व्हायला लागेल. कारण आपण जेव्हा रागवतो, तेव्हा त्यांना असुरक्षित वाटतं. परंतु आपण जेव्हा रागवत नाही, त्यांना ती गोष्ट समजावून सांगतो, तेव्हा त्यांना सुरक्षित वाटतं. आणि जेव्हा त्यांना सुरक्षित वाटतं, तेव्हा त्यांचा ट्रस्ट बिल्डअप होतो आणि त्यांचा ब्रेन हा विचार करायला लागतो. त्याची विचार करण्याची ताकद ही मजबूत होते. साधं सोपं गणित आहे. जर आपण आपलं उदाहरण घेतलं, जर एखादा व्यक्ती तुमच्यावर नेहमी चिडत असेल, नेहमी तुम्हाला टॉर्चर करत असेल, तर तुमच्या मनात भीती निर्माण होते त्या व्यक्तीविषयी. आणि भीती निर्माण झाली की माणसाचा मेंदू हा विचार करणं कमी करतो, त्याची विचार करण्याची क्षमता कमी होते. तसंच आपल्या छोट्या मुलांसाठी सुद्धा आहे की जर तुम्ही तुमचं रागवणं, चिडचिड करणं त्यांच्यावर कमी केलं, तर त्यांचा जो अमायगडाला आहे, तो त्याची जी काही सिक्रेशन प्रोसेस आहे, जे हार्मोन्स तो सिक्रेट करतो, तो कमी करायला लागतो. आणि मुलांना जेव्हा आपले आईवडील रागवत नाही, आपली चूक झाली तरी आपल्याला समजावून सांगतात, त्यावेळेस त्या मुलांच्या मनात एक सुरक्षिततेची भावना येते. आणि ही सुरक्षिततेची जी भावना आली
की मुलं शांत होतो आणि जेव्हा मुलं शांत होतात त्यावेळी त्यांचा ब्रेन हा चांगला विचार करायला लागतो, त्यांची वैचारिक क्षमता ही इन्क्रीज होते. त्यानंतर 21 दिवसात मुलांचं बिहेवियर तुम्हाला चेंज झालेलं दिसेल. मुलं खूप आज्ञाधारी झालेली दिसते. हे कशामुळे? हे तुमच्या भीतीमुळे नाही, तर तुमच्या आणि त्याच्या मनात जो एक कनेक्शन निर्माण झाला आहे, त्याच्या मनातील जी भीती कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे जे शरीरामध्ये जे स्ट्रेस हार्मोन सिक्रेट होत होते, त्या सिक्रेशनचं प्रमाणसुद्धा स्ट्रेस हार्मोनचं कमी झालेलं असतं. मग या 21 दिवसांमध्ये त्याची जे नर्व्स आहे, तर आपल्याला कुठे वर्क करायचं आहे, तर आपल्याला आपल्या नर्वस सिस्टीमवर वर्क करायचं आहे. म्हणजे मुलांच्या नर्वस सिस्टीमवर काम न करता आपल्याला आपल्या पॅरेंट्सच्या नर्वस सिस्टीमवर काम करणं गरजेचं आहे. आपली नर्वस सिस्टीम आपल्याला शांत ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपली नर्वस सिस्टीम ही शांत आणि राहील, त्यावेळेस आपण चिडचिड करणार नाही, मुलांवर रागवणार नाही. आणि ज्यावेळेस ते मुलांच्या न्यूरॉन्सला कळतं की आपल्याला धोका नाही आहे, आपल्याला कनेक्ट होता येतं, त्यावेळेस ती मुलं कनेक्ट होते आणि तुमचा एक चांगला बॉन्ड तयार होतो. तर हा बॉन्ड भीतीने नाही, तर कनेक्ट होऊन आपल्याला बनवायचं आहे. त्यासाठी आपण हे 21 दिवस नक्की करून बघा. आता तुम्ही म्हणाल की 21 दिवस आम्ही केलं आणि 21 दिवसानंतर आम्ही सोडून दिलं, तर काय? तर तुम्ही परत त्याच याच्यावर याल, मूळ स्थितीवर याल. तेव्हा हा 21 दिवस कंट्रोल करून तुम्ही करा. आणि तुम्हाला सांगते की 21 दिवसानंतर तुमची स्वतःची नर्वस सिस्टीमसुद्धा मुलांवर रागवायसाठी तुम्हाला प्रवृत्त करणार नाही. जो प्रभाव तुमच्यावर होईल तोच मुलांवर पण होईल. म्हणजे तुम्हीही शांत आणि मूलसुद्धा शांत होईल. आणि अशा प्रकारे हा एक गुड बॉन्ड पॅरेंट्स आणि मुलांमध्ये तयार होईल. मला आशा आहे तुम्ही आपल्या मुलांसोबत ही ॲक्टिव्हिटी म्हणा, थेरपी म्हणा, नक्की करून बघा. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलांमधला आणि आपल्यामधला बॉन्ड हा चांगला व्हावा, हा छान व्हावा आणि आपल्या मुलाची चिडचिड, राग कमी व्हावं आणि त्याची विचार करण्याची त्याच्या मेंदूची क्षमता वाढवावी, तर तुम्ही हे नक्की करा. तुर्तास इथेच थांबूया. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया की हा राग जो येतो तो कंट्रोल कसा करायचा. राग कंट्रोल करायचा नाही आहे, तर राग मॅनेज करायचा आहे. तो कशा प्रकारे आपण करणार आहोत हे आपण येत्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया. तुर्तास इथेच थांबते. प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.